एक लड़का जो महाराष्ट्र के कोंकण से कनकवली तालुका के एक छोटे से वारगांव गांव से बिलोंग करता है और आज मुंबई में आकर इंश्योरेंस इंडस्ट्री में जाना माना नाम बना लिया है। आखिर कौन है ये? मैं बात कर रहा हूं प्रथमेश राउत सर की। 12 अप्रैल 2018 को साथ कुछ नहीं था, बस एक सपना लेकर मुंबई आए थे कि उन्हें चार्टर्ड अकाउंटेंट बनना है, लेकिन कुछ समस्या की वजह से वो चार्टर्ड अकाउंटेंट नहीं बन पाए। पर भगवान की योजना कुछ और ही थी। तब से उन्होंने 18 साल की उम्र में इंश्योरेंस इंडस्ट्री में कदम बढ़ाया। फिर क्या, दिन रात मेहनत करने के साथ साथ हर व्यक्ति मेरा भगवान है इस स्लोगन के साथ आगे बढ़े और आज 400 क्लाइंट स्टाफ बेस 2500 लोगों को डोर टू डोर सर्विस प्रदान कर रहे हैं और भी तेजी से ग्रो कर रहे हैं। ये आपको लाइफ इंश्योरेंस, हेल्थ इंश्योरेंस, म्यूचुअल फंड्स, एक्सीडेंटल इंश्योरेंस जैसी और भी सेवाएं प्रदान कर रही हैं। आज इनके पास एक शानदार ऑफिस कांदिवली लोखंडवाला में मौजूद है। इनके लिए 5 लोगों का स्टाफ काम कर रहा है। प्रथमेश राउत सर ने सिर्फ 2 महीने में ही इंश्योरेंस इंडस्ट्री में शतकवीर बनने का खिताब हासिल कर लिया था और अगर इनकी उपलब्धियों की बात करें तो वो अनगिनत। इन्होंने 3-4 सालों में अपनी जिंदगी में बहुत कुछ हासिल किया है। आइए इनके क्लाइंट से इनकी सर्विस के बारे में जानते हैं। राउत जो एजेंट हैं फॉर हेल्थ इंश्योरेंस, लाइफ इंश्योरेंस, ये इतने हार्ड वर्कर हैं और इतना अच्छा समझाते हैं प्रोडक्ट को और कभी भी पीछे प्रेशराइज नहीं करते हैं कि आप ले लो, ऐसा ही जस्ट एक्सप्लेन करके छोड़ देते हैं। देन यू टेक द डिसीजन ऑन योर ओन। अच्छा, अभी मेरे फ्रेंड्स को भी मैंने इनको रेफ़र किया था जिनके पास अपना एजेंट था भी, लेकिन इनका जो हेल्प था, जो हार्ड वर्किंग करके उन्होंने जो हेल्प किया, तो उनका भी मेरे को फ़ोन आया कि भाई ये आदमी कितना सिंसियर है जो हमारा काम करके देता है अच्छी तरह से। तो आई हैव नो हेजिटेशन इन रिकमेंडिंग हिज नेम फॉर एनी वर्क ऑफ हेल्थ इंश्योरेंस, लाइफ इंश्योरेंस एंड इंश्योरेंस रिलेटेड वर्क्स। नमस्कार, माझं नाव विवेक भुरे। मागच्या 2 महिन्यांमध्ये माझी मिसेस आजारी होती, तिला सायटिकाचा इश्यू होता, तेव्हा ती डोंबिवलीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती। त्याच्यानंतर लगेच माझा छोटा मुलगा 8 वर्षाचा मुलगा, त्याला डेंग्यू झाला, तोही सलग 5 दिवस ॲडमिट होता। त्या दोन्ही केसेसमध्ये माझं प्रथमेश सोबत ॲक्च्युली त्यांच्याशी माझा अगोदरपासून कॉन्टॅक्ट आहे। 2 वर्षापूर्वी आमचा अजून एक क्लेम त्यांनी आम्हाला काहीही त्रास न देता पास करून घेतला होता आणि आता सलग 2 ट्रीटमेंट आम्ही केल्या आणि दोन्ही केसमध्ये प्रथमेशचा आम्हाला खूप सपोर्ट झाला। इनफॅक्ट म्हणजे जे काही आपल्याला ॲज अ पॅरेंट आपल्या जेव्हा एखादा फॅमिली मेंबर आजारी असतो तेव्हा आपल्याला आपले टेन्शन वेगळे असतात, म्हणजे घरच्यांच्याबद्दल ह्या ज्या फॉर्मॅलिटीज असतात ह्या करण्यामध्ये कदाचित आपण काहीतरी चुकतो, पण माझ्या केसमध्ये आय फील व्हेरी लकी की प्रथमेश माझ्यासोबत होता आणि सर्व फॉर्मॅलिटीज आहे ना सर्व त्यांनी केलं। म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो की माझा छोटा मुलगा जेव्हा आजारी होता त्याला ॲडमिट करायचं होतं आणि आम्ही ठरवलं की दुपारून त्याला ॲडमिट करायचं, तर आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो तर ते सर्व फॉर्मॅलिटीज ते ऑलरेडी पूर्ण झाल्या होत्या। आय वॉज व्हेरी सरप्राईज करून बोलवलं, त्यानंतर तो त्वरित आला आणि विशेष म्हणजे तो आला, त्याने मला ते सगळं समजावून सांगितलं प्लॅन। तेव्हा मी मेडिक्लेम पॉलिसी माझी आणि माझ्या मिसेसची काढली आणि नंतर 2024ला 4 वर्षांनी साधारण माझ्या मिसेसचा कॅटरेक्टचा प्रॉब्लेम झाला, तेव्हा मी ऑपरेशन करता LM रोटरी क्लब मालाडा येथे गेलो। तेव्हा प्रथमेशने मला सांगितले की काका चांगल्यात चांगली लेन्स टाका, स्वस्तातले वगैरे टाकू नका, चांगल्यात चांगले टाका आणि चांगलं ऑपरेशन करून घ्या जेणेकरून त्यांना पुढे त्रास होणार नाही। त्याच्या रेफरन्समुळे मी चांगली लेन्स टाकून घेतली। तेव्हा मला दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन करायला साधारण 1 लाख रुपये खर्च आला आणि तो मी एकही रुपया न भरता प्रथमेशने मला ते सर्व पैसे स्वतः हॉस्पिटलमध्ये फॉलोअप करून त्याने सर्व मला क्लेम आणून दिला। तसेच त्यानंतर मी इवन मेडिक्लेम काढल्यापासून प्रथमेशचा बऱ्याच पोलिसांना मी रेफरन्स दिला, प्रत्येकाने त्याच्याकडनं पॉलिसी काढली आणि प्रत्येकजण त्याच्यावर सॅटिस्फाईड आहेत, त्यांचे सगळ्यांचे मला फोन येतात। प्रथमेश जी काम को लेकर इतने समर्पित हैं कि उन्होंने अपने संघर्ष के समय में और आज भी 24 घंटे की सेवा प्रदान करते हैं। तो कैसी लगी आपको प्रथमेश राउत सर की सफलता की कहानी?